इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी. प्रकरण पहिले. इतिहासाची साधने. नवीन अभ्यासक्रमानुसार आपण स्वाध्याय पाहूयात. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातील पहिला आकडा वर्धमान महावीर यांची शिकवण टिंब या ग्रंथातून मिळते. पर्याय पहा. 1. उपनिषदे. 2. त्रिपिटके. 3. आगम साहित्य. 4. संगम साहित्य. उत्तर आहे क पर्याय. आगम साहित्य या ग्रंथातून मिळते. प्रश्न दुसरा. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे टिंब होय. पर्याय पाहूयात आपण. आरण्यके. 2. वेद. 3. ब्राह्मण ग्रंथ. 4. उपनिषदे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब वेद. प्रश्न पहिला 1. त्यातील ब आकडा. योग्य जोड्या लावा. त्यातील अ गट पाहूयात. 1. लिखित साधने. 2. भौतिक साधने. 3. मौखिक साधने. ब गटामध्ये काय दिलं बघा. त्यात लोकगीते. ब. परकीय प्रवाशांनी लिहिलेले प्रवास वर्णने. क. नाणी आणि शस्त्रास्त्रे. उत्तर पाहूयात आता. लिखित साधनामध्ये कशाचा समावेश होतो तर परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने. 2. भौतिक साधने यामध्ये नाणी आणि शस्त्रास्त्रे. 3. मौखिक साधनामध्ये लोकगीते यांचा समावेश होतो. प्रश्न दुसरा. संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहासाची साधने. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला एक संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी सांगितले आहे. इतिहासाची साधने त्याचे प्रकार पडतात 3. भौतिक साधने. भौतिक साधने म्हणजे जी आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि हाताने स्पर्श करू शकतो अशी साधने होय. उदाहरणार्थ भांडी, दगड, नाणी. लिखित साधने. लिहिलेल्या स्वरूपात जी साधने उपलब्ध आहेत त्यांना आपण लिखित साधने असे म्हणतो. उदाहरणार्थ भाषा, लिपी. मौखिक साधने. मौखिक साधने म्हणजे लिहून न ठेवता तोंडी सांगितली जाणारी माहिती होय. उदाहरणार्थ लोककथा, दंतकथा. प्रश्न दुसरा. त्यामधील ब आकडा. चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडतात ते लिहा. तुमच्या पाठ्यपुस्तकात काही चित्र दिलेले आहे. त्यातील पहिलं चित्र आहे कैलास मंदिर, वेरूळ. भौतिक साधनामध्ये त्याचा समावेश होतो. दुसरं चित्र आहे ते प्राचीन नाणे. त्याचा देखील भौतिक साधनामध्येच समावेश होतो. आणि तिसरं चित्र आहे ते शिलालेख म्हणजे त्याचा समावेश लिखित साधनामध्ये होतो. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला आकडा. इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा. पहिल्या गटात आपण लिखित साधने पाहूयात. लिखित साधने. ही साधने लिहिलेल्या स्वरूपात उपलब्ध असतात. मौखिक साधने. ही साधने पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेने जपलेली असतात. 2. लिखित साधने. यावरून तत्कालीन भाषा, लिपी आणि सामाजिक परिस्थिती समजते. मौखिक साधने. यामध्ये मानवी भावना आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असते. 3. लिखित साधनांची उदाहरणं. ताम्रपट, हस्तलिखिते, प्रवास वर्णने, शिलालेख इत्यादी. आणि मौखिक साधनांची उदाहरणं लोकगीते, पोवाडे, कथा इत्यादी. प्रश्न दुसरा. भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व लिहा. भौतिक साधनांची नावे. किल्ले, वाडे, लेणी, नाणी, शस्त्रास्त्रे, दागिने. त्यांचे महत्त्व. ही साधने तत्कालीन मानवाचे तंत्रज्ञान, आर्थिक स्थिती, कलाकौशल्य आणि स्थापत्यशैलीची माहिती देतात. प्रत्यक्ष वस्तू असल्याने ती इतिहासाचा विश्वासार्ह पुरावा मानली जातात. प्रश्न तिसरा. आधुनिक काळातील कोणते साधन भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल? उत्तर पहा. काय विद्यार्थ्यांनो, आधुनिक काळातील पुढील साधने भविष्यातील पुढील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील. उदाहरणार्थ डिजिटल आणि इंटरनेट, वेबसाईट, ई-बुक्स, डिजिटल पुराभिलेख. 2. ध्वनिमुद्रित साधने, मुलाखती, भाषणे. 3. दृकश्राव्य साधने,
व्हिडिओ, चित्रपट, माहितीपट. 4. छापील माध्यमे, आधुनिक वर्तमानपत्रे आणि मासिके या माध्यमातून इतिहास पुढील पिढ्यांना समजू शकतो. प्रश्न 4. एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणी इत्यादीवरून मानवी जीवनातील बदलांची कोणती माहिती मिळते ते लिहा. उत्तर पाहूया. मानवी जीवनातील बदलांची माहिती. जुन्या वस्तू उदाहरणार्थ मूर्ती, नाणी, भांडी, दागिने यावरून त्या काळातील लोकांची राहणीमान, त्यांची आवड, उपभोग्य वस्तू, धातुकाम आणि व्यापाराची स्थिती दर्शवतात. उदाहरणार्थ मातीची भांडी शेती संस्कृती दर्शवतात, तर नाणी व्यापाराची प्रगती आणि राजवटीची आर्थिक संपन्नता दर्शवतात. आकडा ब. पुढील तक्ता पूर्ण करा. तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक तक्ता पूर्ण करण्यासाठी दिलेला आहे. त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये शहराचे किंवा ठिकाणाचे नाव, दुसऱ्या कॉलममध्ये वस्तू किंवा संग्रहालय आणि तिसऱ्या कॉलममध्ये त्याचं वैशिष्ट्य आहे. तर पहिला आकडा बघा, मुंबई. दुसऱ्यात वस्तू संग्रहालयाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि त्याचं वैशिष्ट्य आहे ऐतिहासिक कलाकृती आणि प्राचीन वारसा यासाठी ते प्रसिद्ध आहे. दुसरा आकडा पुणे. त्याचं नाव आहे राजा दिनकर केळकर संग्रहालय. त्याचं वैशिष्ट्य काय तर विविध प्रकारच्या कलात्मक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा आकडा 3. ते पण पुणेच आहे आणि भारत इतिहास संशोधक मंडळ आणि त्याचं वैशिष्ट्य आहे विविध पुरातत्वीय वस्तूंचे संग्रहालय. प्रश्न 5. मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधा. या ठिकाणी तुम्हाला पुस्तकामध्ये एक तक्ता दिला आहे. ते कोड्याप्रमाणेच तुम्हाला सोडवायचं आहे. त्यामध्ये किल्ल्यांची नावं सांगितलेली आहेत, ती उलटसुलट दिली आहेत, ती तुम्हाला जोडायची आहेत आणि लिहायचे आहेत. त्यातील पहिला 1 रायगड, 2 साल्हेर, 3 शिवनेरी, 4 लोहगड, 5 सुवर्णदुर्ग, 6 खंडेरी, 7 प्रतापगड, 8 तोरणा, 9 पन्हाळा, 10 विजयदुर्ग, 11 सिंधुदुर्ग आणि 12 जिंजी. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.